नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याच्या मराठी व्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मला असं म्हणायचं आहे, की मध्य प्रदेशमधील चंदेरी ह्या साड्या तुमच्या घराघरामध्ये पोहोचताय आणि त्यांच्यावरचं तुमचं प्रेम हे अधिक वाढत जातंय. आणि हेच लक्षात घेता आजची चंदेरी साडी एक विशिष्ट स्वरूपाची साडी आहे, जी तुमच्यासोबत मी नव्याने घेऊन आलेली आहे. एक नवीन चंदेरी, नवीन बुट्टा आणि सुरेख साडी. प्रत्येक साडी आजच्या ब्लॉगमधली ही वेगळी असणार आहे. पण हो, तुम्हाला आजच्या साडीमध्ये राजशाही रॉयल लुक प्लस वेटलेस साडी म्हणजे वजनच नाहीये. साडीला प्रियंका स्वतःचं वजन काय? त्यावेळी मी तुम्हाला सांगेल, की शून्य वजन आहे साडीचं आणि अतिशय सुंदर साडी आहे. जिला चंदेरी कतान या फॅब्रिकमध्ये बनवलेलं आहे. हिचा बुट्टा इतका नाजूक आहे, की तुमच्या लूकसाठी जे तुम्ही विचार करताय, जे तुम्ही ठरवलंय त्यासाठी अतिशय परफेक्ट हा प्रकार साडीचा ठरू शकतो. प्रत्येक साडीची जी प्राइस आहे ती खाली मेन्शन आहे आणि काही मीही सांगत चलेल. अतिशय उत्कृष्ट साडी आहे. जर आपण या साडीचं डिटेल घेतलं तर सुंदर असा चंदेरीचा पदर आहे. 8,900 या साडीची प्राइस आहे आणि उत्कृष्ट या साडीचं काम केलेलं आहे. खरं साडीचा जो थाट आहे ना, तो इतका राजेशाही आहे म्हणजे ज्या साड्या तुम्हाला असं वाटतंय, की रॉयल दिसायला हव्या, सुंदर दिसायला हव्या, त्या साड्यांसाठी तुम्ही अंगरखा पॅटर्नचं ब्लाउज शिवावं, जे खूपच युनिक आणि छान दिसू शकेल आणि उत्तम असं दिसू शकेल. तर आजचं जे पॅटर्न आहे ते खूप सुंदर पॅटर्न आहे, छान पॅटर्न आहे आणि रिच असं लुक आजचं आहे. मी वेअर केलेली साडीची प्राइस आहे 8,900. फक्त 3 कलर्स आहेत. बाकी डिफरंट डिझाईन्स आजच्या ब्लॉगमध्ये आपण घेणार आहोत. जाऊयात आपण आजच्या नेक्स्ट रंगात रंग, पोपटी रंग आणि एकाच रंगाचे 2 कॉन्ट्रास्ट जेव्हा एका साडीमध्ये मिळतात, तेव्हा ते अधिक सुंदर दिसतात. होय, अतिशय सुंदर साडी आहे आणि उत्कृष्ट असं काम या साडीमध्ये केलेलं आहे. साडीच्या प्लेट्स प्रियंका साडी फुगते का? तर चंदेरी साडी थोडी चापून-चुपून तुम्हाला नेसावीच लागते, नेसवावी लागते स्वतःला. तेव्हाच ती व्यवस्थित टिकते. कारण चंदेरी फॅब्रिक हे अशाच पद्धतीचं येतं. रनिंग ब्लाउज 3 रंगांनी मिळून बनलेली ही सुंदर साडी गुलाबी, सोनेरी आणि सुंदर असा खरं कोणता रंग आहे हा ग्रीनिश टोन ह्याच्यामध्ये येतो आणि खूप सुंदर मिसळणारी साडी आहे एकमेकांमध्ये. आणि मला असं वाटतं, की अशा साड्या चंदेरीमध्येच बनतात आणि त्या स्वतःमध्ये रॉयल आणि हेरिटेज लुक क्रिएट करून देतात. स्वतः सुंदर साडी आहे, त्यामुळे तुम्ही नेसल्यावर तुम्ही सुंदरच दिसाल एवढी माझी गॅरंटी आहे. 8,900 प्राइस आहे. प्रत्येक रंगाची साडी आणि रंगामध्ये प्रत्येक रंग हा चंदेरीसारखा लाल दिसतो का? तर मी नाहीच म्हणेन तिथं. म्हणजे इतका गर्द लाल रंग कोणत्या रंगामध्ये दिसूच शकत नाही. हा स्वतःमध्ये लाल आणि गर्द रंग आहे. स्वतःमध्ये सुंदर असा रंग आहे. आणि याला अगदी टोमॅटो कलर आपण असं म्हणू शकतो. सुंदर रंगसंगती, छान साडी आहे. 8,900 प्राइस आहे आणि बेस्ट असं कलेक्शन आहे. अशी साडी जी चंदेरीमध्ये पहिल्यांदा बनलेली आहे ती म्हणजे ही. या साडीचं जे रूप आहे ना, ते हेरिटेज रूप आहे आणि तुम्हाला तुमच्या फोटो सेशनसाठी एक योग्य साडी हवी असेल, तर हे स्टायलिस्ट पॅटर्न जे तुम्हाला पारंपरिक लूक क्रिएट करून देण्यामध्ये मदत करेल, ते हे आहे. साडीची प्राइस हेवी आहे. 13,500 प्राइस आहे. पण साडी लाखात एक. सुंदर कलेक्शन आहे, बेस्ट साडी आहे. अशी चंदेरीच तुम्ही कुठे बघितली? मधाळ हा जो शब्द आहे ना, त्याचा त्याचा जो गुणधर्म आहे या शब्दाचा, की एखाद्याची वाणी म्हणू देत किंवा एखाद्याचं रूप म्हणू दे, असं विरघळण्यासारखं मधाळ रूप आहे. तसं या साडीचं रूप आहे, की हे बघितल्यावर ना तुम्ही खरोखर असं होणार, की काय सौंदर्य आहे साडीचं. अतिशय सुंदर स्वरूप, मधाळ स्वरूप आहे. कारण एकमेकांमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने रंग मिसळलेले आहेत, की मला असं वाटतंय, की कदाचितच एखादी हँडलूम साडी इतकी सुंदर दिसू शकते. आणि कालच्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला समजावलं, ज्यांना असं वाटतंय, की काय म्हणतात त्याला विविंग मिस्टेक एक्झॅक्टली काय असते, तर ती येणारच प्रत्येक साड्यांमध्ये. थोडी मोठी येऊ शकते. कारण हातमागाने बनवलेल्या साड्या आहेत, माणसांनी बनवलेल्या या साड्या आहेत. यांची स्वतःची खासियत नक्कीच असते. तुमचं कपाट उघडा आणि मला सांगा, हा रंग आहे का तुमच्याकडे? हा स्पेशली मी बनवून घेतलेला रंग आहे. याच्यामध्ये रामा कुठून कुठपर्यंत मिसळलेला नाहीये. फक्त मोरपंखी रंग आणि याचा बुट्टा माझा सगळ्यात फेवरेट बुट्टा आहे. म्हणजे अतिशय नाजूक साडी जी खूप वेगळी आहे. एखाद्या ठिकाणी जर तुम्ही ही साडी नेसून गेलात ना, तुम्ही ते तुम्हाला बघतील लोकं आणि तुमची तारीफ करतील. ते तर तुम्हाला आवडेलच. पण त्या कार्यक्रमाच्या गर्दीमध्ये तुम्ही मला नक्की मिस कराल, की प्रियंका काय साडी दिलीस तू, जी खरोखर मस्त लूक आम्हाला क्रिएट करून देणारी आहे आणि उत्तमच ही साडी आहे. आईस्क्रीमची गोळी आधी यायची आणि तो जो रंग होता ना, तो लहानपणीचा कदाचित आपला सगळ्यात आवडीचा रंग असायचा. असा पिवळसर केशर रंग. केशर किंवा दुसरी उपमा म्हणजे दुधामध्ये केशर मिसळल्यावर जसा
आहा! केशरचा रंग येतो ना, एक्झॅक्टली हा तो रंग इथं फील होतोय आणि खूप सुंदर ही साडी आहे. 6,000 7,800 या साडीची प्राइस आहे. कारण वेगवेगळ्या रेंज आहे. त्यामुळे मी स्वतः कन्फ्यूज होते. उत्तम साडी आहे, बेस्ट कलेक्शन आहे आणि रनिंग असं ब्लाउज आहे. ही साडी म्हणजे सोने पे सुहागा. एक सुंदर कांचन बुट्टा जो खूप फ्लॉलेसपणे साडीवर चमकतो आहे आणि मला असं म्हणायचंय तुम्हाला, की तुम्ही एखादी साडी किती सुंदर स्वरूपात बनवताय, त्यापेक्षा त्या साडीवरचे बुट्टे किती सुंदर आहेत. कारण असे गोल्डन टाइपचे जे बुट्टे आहेत ना, ते फेस्टिव्हल लूकसाठी अतिशय उत्तम दिसतात. आणि आता काय होणाऱ्या सुनबाई आहेत, यंदा गौरी गणपतीच्या वेळेस घरी येणार आहेत. हातात एक सुंदर साडी द्यायचं तिला म्हणते आहे. त्यावेळेसाठी आजची ही साडी अतिशय उत्तम, छान रनिंग ब्लाउज आहे. रंगात रंग, लाल रंग आणि कुलवधूसाठी तर हा रंग अतिशय सुंदर आणि छान. गौरी गणपतींची जोडी आहे. गौरींचं सुंदर साडी तुम्हाला हवी आहे. त्यावेळेसाठी गौराईंसाठी देखील लाल आणि हिरवा हा उत्कृष्ट रंग आहे. मी खरं त्याच याच्याने तुम्हाला आजचे हे बॅक टू बॅक कलर्स दाखवले. सगळे रंग सुंदर आहेत, छान आहेत. प्रकार खूप नवीन आहे आणि उत्तम सौंदर्यपूर्ण आणि आपल्या संस्कृतीला साजेल, शोभेल अशी उत्तम अशी साडी आहे. असा होता मैत्रिणींनो आजचा ब्लॉग. आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. माझ्याकडे काही सीओडी अवेलेबल नाहीये. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकताय. जीपे, फोनपे, बँक ट्रान्सफर, यूपीआय ऑल टाइप ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. तर भेटूयात पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. थँक यू सो मच.